नाशिक आणि जायकवाडी धरणं तर भरलेली आहेत, मोठा दिलासा देखील मिळताना पाहायला मिळतोय। मात्र मुंबईकरांचा काय? मुंबईला पाणी पुरवठा? अरे बरोबर आहे, सांगतो स्वाभाविकपणे मुंबईची चिंता सगळ्यांनाच आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातल्या पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होते बरं का। 6 वाजेपर्यंत म्हणजे गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 7ही तलावांमध्ये मिळून 7,03,260 दशलक्ष लिटर पाणी जमा झालं। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जलसाठ्यानं 50% उंबरठा इतक्या लवकर पार केलाय तन्मय। त्यामुळे लवकरच मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटेल अशी आशा आहे। आणि स्वाभाविकपणे दृश्य तर आपण पाहिली, पण आकडेही पाहूयात, त्याच्यामुळे जरा आपल्याला बरं वाटतं की भरलंय बुवा। अप्पर वैतरणा 26.88%, मध्य वैतरणा 42.12%। मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही धरणं आहेत। भातसा 42.68%, क्या बात। तानसा 77.48%, म्हणजे पुढच्या 8-15 दिवसात कदाचित भरल्याची बातमी। आणि मोडक सागर पण 82.66%, क्या बात। विहार 100% भरले। त्या दिवशी आपण सगळ्यात आधी NDTV मराठीवर दृश्य दाखवली। विहार आणि तुळशी हे दोघंही त्याच्या भिंतीवरनं छान पाणी वाहत होतं, एकदम मस्त वाटत होतं। तुळशी धरण देखील 100% भरलंय, त्यामुळे लवकरच सगळी धरणं पाण्यानं काठोकाठ भरो आणि प्रत्येकाची तहान मिटो, पाणी टंचाईचा प्रॉब्लेम दूर हो। आणि केवळ मुंबई आणि नाशिक नाही बरं का, महाराष्ट्रातली सगळीच कारण ग्रामीण भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाहीये, पण तो पुढच्या काही दिवसात पडेल। अगदी। पुढची बातमी